महादेव मुंडेंची SIT स्थापन करून 3 महिने झालेले आहेत. त्यांच्या फॅमिलीला अजिबात काही ब्रीफिंग देखील केलं जात नाही. तर ही परिस्थिती आहे ना महाराष्ट्रात आणि हे गंभीर आहे. महाराष्ट्र पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, त्या मेन रोडलाच येऊन खून केलेले जातात आणि दर आठवड्याला नाही 1 दिवस आड तरी पुण्यात क्राईम वाढतो. आणि हा माझा डेटा नाही, हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार चालवतंय कोण, कसं चालतंय हा एक मोठा प्रश्नच आहे. तुम्हाला वाटतं की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे? बघा, काय पद्धतीने चौकशी करायची नाही करायची तो सरकारचा अधिकार आहे आणि जे विरोधात बोलत आहेत त्यांचा अधिकार आहे. एका लोकशाहीमध्ये आम्ही कोणीही कुठल्याही इन्क्वायरीला कधीही घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. पण मला असं वाटतं एक ऑफिशियल स्टेटमेंट महाराष्ट्र सरकार जे कोणी असेल, मग ते पुण्याचे पालकमंत्री असतील, रेव्हेन्यू मिनिस्टर असतील, मुख्यमंत्री असतील, कोणी असेल, त्या सगळ्यांनी एकामेकाशी बोलून एक सत्य आहे जे वास्तव आहे हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. आरोप करणारे तुमच्याच महाविकास आघाडीच्या सत्ताधारी पक्ष अंबादास दानवेंचं नाव घ्यायला नाही, आरोप आम्ही नाही केलेला, स्टोरी आम्ही नाही ब्रेक केलेली. स्टोरी ही मीडियातून आमच्याकडे आहे. पत्रकार परिषद घेऊन आरोप नाही असं नाही. हे बघा, नाही माझं काय म्हणणं आहे की आरोप पहिली स्टोरी आम्ही चॅनलवर पाहिली. चॅनलवर स्टोरी आल्यानंतर अर्थातच काही लोकांना वाटलंच असेल ना, मी पण तेच म्हणते, मी ते आमचे मित्रपक्ष म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणत नाही आहे. मी म्हणते महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे या सगळ्याची माहिती महाराष्ट्राला द्यावी, त्याच्यात गैर काय. आणि मी तहसीलदाराच्या बाजूनी एवढ्यासाठीच बोलते की तहसीलदारांचं स्वतःचं तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट आहे की मी व्यवहाराला सही केलेली नाही. मग तुम्ही त्याचं निलंबन केलंच कसं? हे मी कुणासाठी बोलले असते, मी सत्तेत असते तरी माझी हीच लाईन असती की तुम्ही काय म्हणून त्या गरीब कष्ट करणारा कुठल्या तरी शेतकऱ्याचाच मुलगा अभ्यास करून तहसीलदार झाला असेल ना, मग तुम्ही तो जर व्यक्ती म्हणतोय की मी सही केली नाही तर काय बेसिसवर त्याचं निलंबन झालं? आरोप केला जातो की अजित पवार यांनी पदाचा गैरवापर केला आहे, कारण एप्रिलमध्ये जेव्हा सांगितलं होतं की IT कंपनीच्या नावाखाली ही जमीन घेतली गेलेली आहे, 2 दिवसामध्ये क्लिअरन्स मिळालेला आहे, पार्थ पवार यांची कंपनी आहे, अमेंडा कंपनी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी पदाचा गैरवापर केला आहे अजित पवारने, असा आरोप केला जातो. नाही, माझं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे ना, कारण माननीय मुख्यमंत्रीच आपल्याला मिक्स सिग्नल देतात. त्याच्यामुळे जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री पारदर्शकपणे आपल्याला खरं सांगत नाही तेव्हा आपल्याला कसं कळणार? मॅम, तुमचं म्हणणं काय आहे? 300 कोटींची जमीन आणि व्यवहार जे नुसतं 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीचं झालं आहे, त्याला तुम्ही काय बघता? पार्थ पवारला राहू द्या, पण एक कोणता माझं म्हणणं आहे कुणाचं, मला कन्फ्युजिंग काय महाराष्ट्र सरकार करतंय. एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणतंय की हा व्यवहारच होऊ शकत नाही, एकीकडे स्टॅम्प ड्युटीची नोटीस पाठवते,